इयोब अध्याय 5। आता हाक मारून पहा, कोणी तुला उत्तर देईल काय? कोणा पवित्र जनाकडे तू धाव घेशील? मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो, वेडा मत्सराने मरतो। मी मूढास मुळावलेले पाहिले, पण लागलेच मला त्याच्या वसतिस्थानाचा धिक्कार करावा लागला। त्याची मुले बाळे उद्धाराला अंतरली आहेत, वेशीत त्यांचा चुराडा होतो, त्यांचा कोणी बचाव करणारा नाही। त्यांचे पीक क्षुधित लोक खाऊन टाकितात, काट्या कुट्यातूनही ते काढून नेतात। सापळा त्यांच्या धनासाठी पसरितो, कारण विपत्ती मातीतून निघत नाही आणि कष्ट भूमीतून उगवत नाही, पण ठिणग्यावर उडतात। तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो। मी तर ईश्वराचा धावा केला असता, मी देवावर हवाला टाकिला असता। तो अतर्क्य महत्कृत्ये करीतो, तो अगणित अद्भुत कृत्ये करीतो। तो पृथ्वीतलास उदक देतो, शेतांना पाणी पाठवितो। तो नीचावस्थ जनास उच्च करीतो, शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात। तो धूर्तांचे बेत निष्फळ करीतो, त्यामुळे त्याच्या हातून काही कार्यसिद्धी होत नाही। तो शहाण्यास त्यांच्याच धूर्ततेने धरितो, कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करीतो। काळोख त्यास भर दिवसा गाठीतो, भर दुपारी ते जसे काय रात्रीच्या सारखे चाचपडतात। तो दिनास बलवानांच्या मुखरूपी तरवारीपासून त्यांच्या हातून वाचवितो। कंगालास आशा उत्पन्न होते, अधर्म आपले तोंड बंद करीतो। पहा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य। म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको, कारण दुखापत तो करीतो आणि पट्टीही तोच बांधितो। घाय तो करीतो आणि त्याचाच हात तो बरा करीतो। तो तुला 6 संकटातून सोडविल, सातांनी तुला काही अपाय होणार नाही। दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तरवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील। जिव्हा प्रहार होऊ लागला म्हणजे तू लपविला जाशील। विनाश प्राप्त झाला असता तू त्यास डगमगणार नाहीस। विनाश व दुष्काळ यास तू हसशील, पशूंचे भय तुला वाटणार नाही। मैदानातल्या पाषाणाशीही तुझा स्नेह होईल, वनपशु तुझ्याशी सलोखा करीतील। तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल। तू आपल्या घरादाराकडे पाहशील, तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल। तुझा वंश वृद्धी पावेल, जमिनीवरच्या हरळीसारखे तुझे संतान वाढेल असे तुला दिसून येईल। हंगामाच्या वेळी धान्याची सुडी आणून ठेवितात, तसा तू पुऱ्या वयाचा होऊन कबरेत जाशील। पहा, आम्ही शोध करून पाहिले ते हे आहे, हे तू ऐकून ध्यानात ठेव।